हॅलो फ्रेंड्स, कुकिंग विथ गौरी ह्या चॅनलवर तुमचे मनापासून मी स्वागत करते. माशामधील एक घटक तुमच्या रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल करते कमी. माशामधील एक घटक तुमच्या रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करून तुमचे शरीर निरोगी बनवण्यास मदत करतो. मासे आपल्या शरीरासाठी खरोखरच चांगले आहे, कारण ते आपल्याला बऱ्याच वेगळ्या मार्गाने निरोगी राहण्यास मदत करते. सॅल्मन आणि ट्यूना सारखी काही माशांना फॅटी फिश म्हणतात, कारण त्याच्यामागे ओमेगा 3 फॅटी ॲसिड असते. हे आपल्या मेंदूसाठी खूप महत्त्वाचे आहे. पण आता शास्त्रज्ञांनी शोधून काढले की माशामध्ये अजून 4 खास गोष्टी आहेत. आपल्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास देखील मदत करू शकतात. मासे खाणे, विशेषतः सॅल्मन, रावस मासा, आपल्याला निरोगी राहण्यासाठी माशाच्या सेवनाने 30पेक्षा जास्त लाभ होऊ शकतात. जगभरातील अनेक आहार तज्ज्ञांनी वेळोवेळी मासे खाण्याचा व त्यामध्ये रावस मासे खाण्याचा सल्ला दिलेला आहे. म्हणतात की मासे खाणे चांगले, विशेषतः सॅल्मन म्हणजे रावस मासा हे तुम्हाला निरोगी वजन ठेवण्यास मदत करू शकते आणि तुमची रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढवू शकते. रावस मासामध्ये 4 गोष्टी तुमचे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. रावस मासा खाल्ल्याने तुम्हाला अनेक अत्यंत आरोग्यदायी फायदे होऊ शकतात आणि त्यासाठी 4 घटक तुमच्या हृदयासाठी खरोखरच चांगले आहेत. जसे आपल्या शरीराला निरोगी राहण्यासाठी आणि रोगापासून लढण्यासाठी चिकन, मटण किंवा अंडी आवश्यक असतात, तसेच माशाची देखील आवश्यकता असते. जर आपण नियमितपणे मासे खाल्ले तर ते अनेक आरोग्याशी संबंधित समस्या टाळण्यास मदत करू शकते. कधीकधी डॉक्टर जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट आजाराने आजारी असतो तेव्हा मासे खाण्याचा सल्ला देतात. सॅल्मन फिशमध्ये विशेष पोषक घटक असतात जे आपल्या शरीरात खरोखरच चांगले आहेत. हे पोषक तत्व आपल्याला मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात. जर तुम्हाला असे वाटत असेल की अंडी हे भरपूर प्रथिने असलेले एकमेव अन्न आहे तर तुम्ही चुकत आहात. प्रथिने मिळवण्यासाठी रावस मासा हा इतर माशाप्रमाणे चांगला आहे. रावस माशात इतर माशाप्रमाणे जास्त प्रथिने असतात, त्यामुळे जर तुम्हाला जास्त प्रोटीनची गरज असेल तर तुम्ही रावस मासे खाऊ शकता. हे जीवनसत्व बी आणि डी मिळवण्यासाठी देखील खरोखरच चांगले आहे. सॅल्मन फिश खाणे आपल्या शरीरासाठी खरोखरच चांगले असू शकते. त्यात अनेक खास गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मजबूत आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात. जेव्हा तुम्ही सॅल्मन खाता तेव्हा ते तुमच्या शरीराला जीवनसत्वे आणि खनिजे यासारखी महत्त्वाची पोषक तत्वे मिळतात. हे पोषक घटक तुमची हाडे आणि स्नायू मजबूत बनवतात आणि त्या तुमच्या मेंदूला चांगले काम करण्यास मदत करू शकतात. ओमेगा 3 फॅटी ॲसिड हे तुमच्या हृदयाचे संरक्षण करण्यात आणि ते निरोगी राखण्यास मदत करते. रोज मासे खाण्याचे भरमसाठ फायदे. तुमचे हृदय मजबूत आणि निरोगी ठेवण्यास मदत होते. रावस मासा खाणे तुमच्या हृदयासाठी आणि रक्तवाहिन्यासाठी चांगले आहे, कारण यात ओमेगा 3 फॅटी ॲसिड हे तुमच्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते आणि तुमच्या धमन्या आणि शिरा लवचिक ठेवते. रावस माशात अमिनो ॲसिड असते, ज्यामुळे तुमच्या हृदयाचे स्नायू मजबूत होतात. मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी हे चांगले आहे. ओमेगा 3 फॅटी ॲसिड असलेले पदार्थ खाणे तुमच्या मेंदूसाठी खरोखरच चांगले आहे. यामुळे तुमची स्मृती क्षमता आणि मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यास खूप मदत करते. वजन कमी करण्यासाठी उत्तम. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी रावस मासा खरोखरच चांगला आहे. रावस माशाचे सेवन केल्यास त्यातील उच्च प्रथिने यामुळे भूक कमी लागते. त्यात भरपूर पाणी आणि फायबर आहे, त्यामुळे तुमचे पोट भरलेले ठेवू शकते. डोळे निरोगी ठेवण्यास मदत करते. डोळ्याच्या समस्यासाठी डॉक्टर मासे खाण्याचा सल्ला देतात, कारण ओमेगा 3 फॅटी ॲसिड असते. हे आपल्या डोळ्यासाठी खरोखर चांगले आहे. त्यांना निरोगी ठेवण्यास मदत करते. माशातील ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि अमिनो ॲसिड्स अंधुक दृष्टी, कोरडेपणा आणि थकल्यासारखे डोळे, जळजळ यासारख्या समस्यांना देखील फायदेशीर ठरते. तुमचे केस निरोगी ठेवण्यासाठी हे उत्तम आहे. रावस मासा तुमच्या केसासाठी खरोखर चांगला असतो, कारण त्यात विशेष पदार्थ असतात ज्यामुळे केस निरोगी ठेवण्यास मदत होते. या माशात ओमेगा 3 फॅटी ॲसिड, प्रथिने, व्हिटॅमिन B12 आणि लोह या सर्व गोष्टी असतात. हे तुमच्या स्कॅल्पला, डोक्याला चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी काम करतात. रक्तदाब कमी करण्यास मदत करते. कच्च्या माशामध्ये इकोसार्पेटायनोइक ॲसिड आणि डोकोसाहेक्सानोइक ॲसिड नावाच्या विशेष गोष्टी असतात. त्यात भरपूर ओमेगा 3 फॅटी ॲसिड आहे. आपल्या शरीरात खरोखरच हे चांगले आहे.
त्वचेच्या समस्यावर उपचार करण्यास मदत करते. रास मासा तुमच्या त्वचेसाठी खरोखर चांगला आहे. त्यात भरपूर प्रथिने आहेत जे तुमच्या स्नायू आणि तुमच्या त्वचेसाठी चांगले असतात. परंतु आपल्या आहारात रास मासा समाविष्ट करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. मुलांसाठी रास मासा खाणे चांगले. रास मासा प्रौढ आणि मुलांसाठी चांगला आहे. त्यात ओमेगा 3 फॅटी ॲसिड, DHA आणि EPA नावाच्या खास गोष्टी असतात ज्या आपल्या शरीराला आवश्यक असतात. पण DHA आणि EPA वेगवेगळे काम करतात. EPA आपल्याला आनंदी वाटण्यास आणि वर्तन नियंत्रण ठेवण्यास मदत करते. तर DHA आपल्या जन्मापूर्वी आणि नंतर आपल्या मेंदूच्या वाढीस मदत करते. गरोदर लोकांना खाण्यासाठी ठीक आहे. आठवड्यात 2दा रास मासे खाल्ल्याने गरोदर मातांना ताण, नैराश्य, दाहक प्रतिसाद कमी होण्यास मदत होते. त्यांच्या शरीरात जळजळ होण्यापासून लढण्यास मदत होते. हे आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी चांगले आहे. रास मासा खाण्याआधी आई किंवा बाळाच्या आरोग्याविषयी काही प्रश्न किंवा चिंता असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कर्करोग नावाच्या हानिकारक आजारापासून तुमच्या शरीराचे संरक्षण करण्यासाठी उत्तम रास मासा सॅल्मन खाणे आपल्यासाठी खूप चांगले आहे, कारण त्यात ओमेगा 3 फॅटी ॲसिड नावाचे काहीतरी असते. हे फॅटी ॲसिड तुम्हाला कॉलन कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर होण्यापासून वाचवू शकतात. मासे खाण्यापूर्वी शिजवून खाणे महत्त्वाचे आहे. कर्करोग हा एक अत्यंत वाईट आजार. याला बरे होण्यासाठी विशेष औषधांची आवश्यकता असते. त्यामुळे जर तुम्हाला कॅन्सर असेल तर तुम्ही रास मासा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खावा. रास माशापासून होणारे नुकसान. रास मासे ज्याला सॅल्मन म्हणतात ते पकडण्यासाठी रसायनाचा वापर केल्यास ते हानिकारक ठरू शकते. गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण या माशामध्ये पॉलिक्लोरिनेटेड बायफेनिल्स आणि पारासारखे रसायन असते. मुलांनाही डॉक्टरांना विचारूनच रास मासा द्यावा. बऱ्याच काळापासून बर्फात ठेवलेले रास मासे खाणे चांगले नाही, कारण ते तुम्हाला आजारी पाडू शकते. कृत्रिमरित्या वाढवलेल्या रास माशाचे सेवन करण्यापूर्वी त्याला कोणत्या प्रकारचे जीवाणू टाळण्यासाठी लस दिलेली नाही ना हे तपासा. हा मासा खाल्ल्याने तुमची शारीरिक वाढ होण्यास समस्या होऊ शकते आणि पोटाचा त्रास होऊ शकतो. रास मासा कसा खा. रास मासे तेलात तळून किंवा भाज्यासोबत खाऊ शकता. तुम्ही ते वाफवून देखील खाऊ शकता. त्याप्रमाणे मासा शिजवून तुम्ही लिंबू किंवा लोण्याबरोबर सुद्धा खाऊ शकता. तुम्हाला ही भन्नाट माहिती आवडली असेल तर ही माहिती तुमच्या मित्राबरोबर नक्की शेअर करा. थँक्यू.